तुम्ही माझ्यासमोर बघू शकता की याचं वाला उत्पन्न किती आहे. मी पावसाळ्यामध्ये लावलं होतं, त्याच्यामुळे मला 4 बिघ्यामध्ये कमीत कमी 100 क्विंटल मका आला होता. त्याच्यामुळे मी पूर्ण आज 16 बिघा पूर्ण मका लावलाय. हा मका लावण्यामागे माझं कारण एकच आहे. मी पावसाळ्यामध्ये जेव्हा मका लावला होता त्यावेळेस मला मार्केटमध्ये सगळ्यापेक्षा जास्त भाव याचा भेटला होता. पूर्ण कॅशफुल दाणा आहे आणि याचा कलर पण चांगला आहे. त्याच्यामुळे मला मार्केटमध्ये याच्या सगळ्यांपेक्षा जास्त भाव भेटला होता. सर्वांपेक्षा मॉइश्चर कमी लागलं. वास्तविक माझा मी मका इथं काढल्यानंतर लगेच घेऊन गेलो होतो मार्केटमध्ये, पण मॉइश्चर कमी लागलं, भाव चांगला भेटला, कलर चांगला होता, म्हणून सगळ्यांपेक्षा जास्त भाव मला भेटला. आपण बघू शकता की हा बुकटा जो आहे हा आपल्याला बघायला दिसतोय, पण त्याचं जे आतमधलं आहे ते फक्त एवढंच आहे. फक्त तुम्ही दाणे बघू शकता आणि हे बघू शकता. तुम्हाला जास्त उत्पन्न घ्यायचं असेल तर तुम्ही ऑस्कर हा लावा, जरूर लावा. माझ्याकडे मी सांगतो, मी स्वतः 16 बिघे लावलाय. आता आपण कुठल्याही परिस्थितीत याला जास्त खर्च नाहीये. मी याला फक्त एक युरिया टाकला होता एकदा, आणि एकदा फक्त 3 दिवस टाकलं होतं. बाकी इतर खर्च मी केला नाही. त्याच्यामुळे मला एवढं उत्पन्न भेटले. तुम्ही बघू शकता कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न देणारा वाण म्हणून आपण याला वापरू शकता. आपण बघू शकता की ह्या बघा, आता माझ्या शेतामध्ये तर पूर्ण मका पडलेला आहे खोलून. आता तुम्हाला खोलून दाखवतो की याच्यामध्ये खरंच आहे की नाही, तुम्हाला तुमचं पण खात्री होईल. हे बघा, मी तुम्हाला समोर दाखवतो डेमो. हे बघा, आपण बघू शकता संपूर्ण दाणे भरलेले आहेत, शेवटच्या टोकापर्यंत दाणे भरलेले आहेत. इथून इथपर्यंत पूर्ण दाणे भरलेले, पूर्ण कॅप्सूल मका आहे. आपण कधीही केव्हाही घ्या, असा दाणा भरलेला तुम्हाला. हरलाल सीड्स.